वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण मायटोकॉन्ड्रिया या सेल ऑर्गेनेल्सचं स्ट्रक्चर कंप्लीट केलं होतं. तर या लेक्चरमध्ये आपल्याला प्लास्टिड्स हे पाहायचे आहेत. प्लास्टिड्स आर प्रेझेंट ओनली इन प्लांट सेल्स अँड युग्लिनॉइड्स. प्लास्टिड हे आपल्याला प्लांट सेल्स आणि युग्लिनॉइड्स किंगडम प्रोटिस्टामध्ये युग्लिनॉइड्स जे आहेत त्यांच्यामध्ये पाहायला मिळतात. Plastids are larger, hence they can easily observed. प्लास्टिड्स हे मायटोकॉन्ड्रियाच्या तुलनेत आकाराने मोठे आहेत आणि त्यामुळे ते इझिली ऑब्झर्व करता येतात. दे बियर स्पेसिफिक पिगमेंट्स दॅट गिव्ज स्पेसिफिक कलर्स टू प्लांट्स. प्लास्टिड्स ह्यांच्यामध्ये विशिष्ट असे पिगमेंट्स असतात ज्यामुळं ते त्या प्लांटला स्पेसिफिक कलर हा त्या पिगमेंटमुळे येत असतो. बेस्ड ऑन टाइप्स ऑफ पिगमेंट्स, प्लास्टिड्स कॅन बी क्लासिफाईड ॲज क्लोरोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट अँड ल्युकोप्लास्ट. 3 प्रकार: क्लोरोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट अँड ल्युकोप्लास्ट. त्यापैकी पहिला क्लोरोप्लास्ट. इट कंटेन्स क्लोरोफिल पिगमेंट्स अँड कॅरोटिनॉइड पिगमेंट्स. क्लोरोप्लास्टमध्ये मुख्यतः 2 पिगमेंट पाहायला मिळतात. पहिले आहेत क्लोरोफिल आणि दुसरे आहेत कॅरोटिनॉइड्स. देअर फंक्शन इज दे ट्रॅप लाईट एनर्जी दॅट इज इसेन्शियल फॉर फोटोसिंथेसिस. क्लोरोप्लास्टमध्ये असणारं जे क्लोरोफिल पिगमेंट आहे याचा महत्त्वाचा रोल म्हणजे दे आर एबल टू ट्रॅप सनलाईट अँड दॅट इज इसेन्शियल फॉर फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिसमध्ये सनलाईटचा वापर करून फूड प्रोडक्शन केलं जातं आहे आणि हे सनलाईट कॅप्चर करण्यासाठी क्लोरोफिल पिगमेंट हे अतिशय महत्त्वाचे आहेत जे क्लोरोप्लास्टमध्ये प्रेझेंट असतात. त्यानंतर सेकंड क्रोमोप्लास्ट. इट कंटेन्स फॅट सोल्युबल कॅरोटिनॉइड पिगमेंट्स लाईक कॅरोटीन अँड झॅन्थोफिल्स. क्रोमोप्लास्टमध्ये सुद्धा पिगमेंट्स आहेत. पर्टिक्युलरली कॅरोटिनॉइड्स हे पिगमेंट आहेत जे की फॅट सोल्युबल असतात आणि त्या कॅरोटिनॉइड्सपैकी कॅरोटीन आणि झॅन्थोफिल्स यांचं प्रमाण हे क्रोमोप्लास्टमध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळते. व्हॉट इज देअर फंक्शन? दे गिव्ज येलो, ऑरेंज अँड रेड कलर टू दॅट पार्ट ऑफ प्लांट. आता कॅरोटिनॉइड्स जे आहेत यांचा कलर येलो, ऑरेंज या पद्धतीचा आहे आणि त्यामुळं क्रोमोप्लास्ट ज्या पार्टमध्ये प्रेझेंट असतील त्या भागाला येलो, ऑरेंज किंवा रेड असा कलर हा प्राप्त होत असतो. मुख्यतः क्रोमोप्लास्ट हे पिगमेंट फ्लावरमध्ये पाहायला मिळतात आणि त्यामुळं फ्लावरच्या ज्या काही पेटल्स आहेत, पाकळ्या ज्या आहेत त्या या पिगमेंट्समुळं आपल्याला अट्रॅक्टिव्ह कलरच्या येलो, ऑरेंज, रेड या कलरच्या आपल्याला पाहायला मिळतात. क्लोरोप्लास्टमध्ये क्लोरोफिल पिगमेंट आहे त्याच्यामुळे त्याचा रंग हा ग्रीन कलरचा असतो. देन ल्युकोप्लास्ट. दीज आर कलरलेस प्लास्टिड्स ऑफ व्हेरियस शेप्स अँड साईज. ल्युको दॅट मीन्स कलरलेस. त्यांच्यामध्ये कोणतंही पिगमेंट नाही त्यामुळे त्यांना कुठलाही रंग नाही आणि त्यामुळे त्यांना ल्युकोप्लास्ट असं म्हटलं जाते. अँड देअर फंक्शन इज टू स्टोअर द न्यूट्रियंट्स. त्याचं काम जे आहे ते न्यूट्रियंट स्टोअर करणे हे त्यांचं काम आहे. तर अमायलोप्लास्ट दे स्टोअर कार्बोहायड्रेट्स. जर ल्युकोप्लास्टमध्ये स्टार्च किंवा कार्बोहायड्रेट जर स्टोअर केलं जात असेल तर त्यांना अमायलोप्लास्ट असं म्हणतात. इलायोप्लास्ट दे स्टोअर ऑइल अँड फॅट्स. ज्यांच्यामध्ये ऑइल आणि फॅट्स हे घटक स्टोअर केले जातात त्यांना इलायोप्लास्ट असं म्हणतात. तर ॲल्युरोप्लास्ट जेव्हा त्यामध्ये प्रोटीन्स हे स्टोअर केले जातात तेव्हा त्या ल्युकोप्लास्टला ॲल्युरोप्लास्ट असं म्हणतात. म्हणजे कोणता घटक त्यामध्ये स्टोअर केलेला आहे त्याच्या आधारावर ल्युकोप्लास्ट जे आहेत हे 3 प्रकारचे पाहायला मिळतात. अमायलोप्लास्ट, इलायोप्लास्ट अँड ॲल्युरोप्लास्ट. दीज आर 3 प्लास्टिड्स. क्लोरोप्लास्ट ग्रीन कलरचे, क्रोमोप्लास्ट डिफरंट कलरचे आणि ल्युकोप्लास्ट दे आर कलरलेस. तर त्यापैकी क्लोरोप्लास्ट पाहू आपण डिटेलमध्ये.
Chloroplast. These are mainly present in mesophyll cells of leaves. क्लोरोप्लास्ट हे लीव्समध्ये आपल्याला पाहायला मिळतात. लीव्सच्या ज्या काही मेझोफिल सेल्स आहेत त्यामध्ये हे मुख्यतः प्रेझेंट असतात. दे आर लेन्स शेप्ड, स्पेरिकल और डिस्कॉइड. त्यांचा आकार हा लेन्सच्या आकाराचे किंवा गोलाकार आकाराचे स्ट्रक्चर पाहायला मिळतात. देअर साईज इज इन लेंथ दे आर 5 to 10 millimeter अँड 2 to 4 millimeter इन विड्थ. आकाराने हे मोठे आहेत. दे आर 1 in number in Chlamydomonas and 20 to 40 per cells in mesophyll cells. आता क्लॅमॅडोमोनास जो युनिसेल्युलर अल्गी आहे त्यामध्ये क्लोरोप्लास्ट जे आहेत यांची संख्या एकच आहे. परंतु इतर जे काही प्लांट आहेत त्यांच्या मेझोफिल सेलमध्ये नियर अबाउट 20 to 40 क्लोरोप्लास्ट पर सेल. एका सेलमध्ये 20 ते 40 क्लोरोप्लास्ट हे पाहायला मिळतात. इट इज कवर्ड बाय डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर, आउटर अँड इनर. ह्याच्यावर 2 मेम्ब्रेन आहेत, बाहेरची आउटर आणि आतली इनर लेअर. इनर मेम्ब्रेन कंटेन्स स्ट्रोमा. इनर मेम्ब्रेनच्या आतमधलं जे काही मटेरियल आहे दॅट इज कॉल्ड ॲज स्ट्रोमा. हेअर इज फिगर. बघा लेन्सच्या आकाराचं क्लोरोप्लास्ट आहे. 2 मेम्ब्रेन आहेत, आउटर आणि इनर. 2 मेम्ब्रेनच्या मध्ये असणारी स्पेस इंटर मेम्ब्रेन स्पेस आणि इनर मेम्ब्रेनच्या आतमध्ये असणारं जे काही मटेरियल आहे दॅट इज कॉल्ड ॲज स्ट्रोमा. स्ट्रोमामध्ये थॅलॅकॉइड्स आहेत आणि नंबर ऑफ थॅलॅकॉइड्स एकमेकांना जोडल्या गेले आणि ग्रॅना हे स्ट्रक्चर तयार झालं आहे. याशिवाय फूड तयार केलेले स्टार्च ग्रॅन्युल्स आहेत. त्यानंतर DNA स्ट्रक्चर आहे आणि ग्रॅनाचा जो 2 ग्रॅना एकमेकांना जोडणारी जी काही थिन ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे दॅट इज कॉल्ड ॲज स्ट्रोमा लॅमेला. दीज आर द पार्ट्स ऑफ क्लोरोप्लास्ट. ग्रॅना ग्रीन कलरचं स्ट्रक्चर आहे, त्या थॅलॅकॉइडमध्ये क्लोरोफिल पिगमेंट आहेत आणि स्ट्रोमा हा भाग हा कलरलेस असतो. इन स्ट्रोमा नंबर ऑफ थॅलॅकॉइड्स आर प्रेझेंट. स्ट्रोमामध्ये नंबर ऑफ थॅलॅकॉइड्स आहेत. व्हॉट आर थॅलॅकॉइड्स? थॅलॅकॉइड्स आर फ्लॅट मेम्ब्रेनियस सॅक लाईक स्ट्रक्चर. चापट असे सॅकच्या आकाराचे स्ट्रक्चर आहेत. अँड दे आर अरेंज्ड इन स्टॅक्स लाईक पाइल्स ऑफ कॉईन्स कॉल्ड ॲज ग्रॅना. हे जे नंबर ऑफ थॅलॅकॉइड्स आहेत ते एकमेकांच्या वर ज्याप्रमाणे आपण नाणे हे रचतो एकमेकांच्या वर तेव्हा जे स्ट्रक्चर तयार होतं आहे त्या पद्धतीचं स्ट्रक्चर हे थॅलॅकॉइड्सच्या अरेंजमेंटमुळे तयार होते, ज्याला ग्रॅना असं म्हणतात. थॅलॅकॉइड्स कंटेन क्लोरोफिल पिगमेंट. थॅलॅकॉइडमध्ये क्लोरोफिल पिगमेंट जे ग्रीन कलरचे आहेत हे पिगमेंट प्रेझेंट असतात. त्यामुळे थॅलॅकॉइड्सला ग्रीन कलर आहे आणि नंबर ऑफ थॅलॅकॉइड ग्रीन कलरचे थॅलॅकॉइड एकमेकांना जोडून ग्रॅना हे स्ट्रक्चर बनतं आहे. त्यामुळे ग्रॅनाचा पण कलर कुठला होईल? दे आर ग्रीन इन कलर. वाय? ड्यू टू प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल पिगमेंट्स. अ फ्लॅट मेम्ब्रेनियस ट्यूब लाईक स्ट्रक्चर कंटेनिंग ग्रॅना इट इज कॉल्ड ॲज स्ट्रोमा लॅमेला. नंबर ऑफ ग्रॅना एकमेकांना जोडण्याची जी पातळ अशी ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे त्याला म्हणायचं स्ट्रोमा लॅमेला. द मेम्ब्रेन ऑफ थॅलॅकॉइड इन्क्लोजेस स्पेस दॅट इज कॉल्ड ॲज ल्युमेन. थॅलॅकॉइड जो भाग आहे सॅक लाईक आणि ह्या सॅकमध्ये जे काही स्पेस आहे दॅट इज नोन ॲज ल्युमेन. स्ट्रोमा कंटेन्स. स्ट्रोमामध्ये काय काय आहे बघा? एन्झाईम्स फॉर कार्बोहायड्रेट्स अँड प्रोटीन सिंथेसिस इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. आता क्लोरोप्लास्ट ह्यांच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट आहेत आणि ह्या पिगमेंटमुळं सनलाईट ही कॅप्चर केल्या जाते आणि या सनलाईटचा उपयोग फूड सिंथेसिससाठी केला जात असतो. मग हे फूड सिंथेसिसमध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स यांची निर्मिती ही फोटोसिंथेसिसच्या रिॲक्शनद्वारे स्ट्रोमामधल्या एन्झाईम्सचा वापर करून केली जाते. याशिवाय स्मॉल डबल स्ट्रँडेड सर्क्युलर DNA मॉलिक्यूल इज प्रेझेंट दॅट इज नोन ॲज प्लास्टिडोम.
याशिवाय आणखी स्ट्रोमामध्ये डबल स्टँडर्ड सर्क्युलर DNA आहे. that DNA are also present. Then ribosomes of chloroplast are 70S. जरी युकॅरियोटिक सेल्स असल्या आणि त्यामध्ये क्लोरोप्लास्ट असला तरी क्लोरोप्लास्टच्या आतमधला जो रायबोझोम आहे हा 70S या प्रकाराचा आहे, जो की प्रोकॅरियोटिक रायबोझोम सारखाच आहे. मग क्लोरोफिल पिगमेंटमुळं क्लोरोप्लास्ट जे आहेत यांचं फंक्शन काय होईल? दॅट इज फूड सिंथेसिस. फूड फॅक्टरी ऑफ प्लांट म्हणजेच कोणता घटक आहे तर दॅट इज क्लोरोप्लास्ट. देन आर रायबोझोम्स. रायबोझोम्स आर स्मॉल ग्रॅन्युलर स्ट्रक्चर्स फर्स्ट ऑब्झर्वड बाय जॉर्ज पॅलेड. हे छोटे आकाराचे स्ट्रक्चर्स आहेत जे पहिल्यांदा जॉर्ज पॅलेड या सायंटिस्टने रायबोझोम्सचा शोध लावला. रायबोझोम्स आर कंपोज्ड ऑफ RNA अँड प्रोटीन्स. रायबोझोममध्ये दोन महत्त्वाचे घटक आहेत. पहिला आहे RNA आणि दुसरा आहे प्रोटीन्स. दीज आर नॉट बाउंडेड बाय एनी मेम्ब्रेन. रायबोझोमवर कुठलंही मेम्ब्रेन आपल्याला पाहायला मिळत नाही. रायबोझोम हा असा एकमेव घटक आहे युकॅरियोटिक सेलमधला की ज्याच्यावर मेम्ब्रेनचं कवर नाही. इतर जेवढे काही सेल ऑर्गॅनेल्स किंवा भाग आहेत त्या प्रत्येकांवर आपल्याला डबल लेयर्ड स्ट्रक्चर पाहायला मिळते. युकॅरियोटिक रायबोझोम इज ऑफ 80S and that is in prokaryotic ribosome it is 70S. That S is the sedimentation coefficient. Ribosomes are composed of two subunits, smaller and larger subunit. रायबोझोम हे दोन सबयुनिटनी बनलेलं आहे, स्मॉलर अँड लार्जर. इन प्रोकॅरियोट्स स्मॉलर युनिट इज ऑफ 30S and larger unit is of 50S. And in eukaryotic ribosome the smaller unit is of 40S and the larger unit is of 60S. And their function is protein synthesis. रायबोझोम्स जे आहेत हे मुख्यतः प्रोटीन सिंथेसिसमध्ये भाग घेत असतात. So here are some questions, solve them and thank you.